नमस्कार. राजकारणात घडी गेली की पिढी गेली असं म्हणतात. घडी म्हणजे हातातली घडी नाही किंवा भिंतीवरची घडी नाही. एक वेळा निर्णय चुकला की मग वाट लागते. आणि अशाच एका परिस्थितीत मी जेव्हा लातूर तर जिल्ह्यात फिरत असताना नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, धाराशिव लोक असं बोलताना दिसत होते की अमित देशमुख जर विलासरावजी सारखा फिरला असता तर काय झालं असतं. तर लोकांचं असं म्हणणं आहे की ते या ठिकाणी मुख्यमंत्री झाले असते. यासाठी काय करावं लागलं असतं. लोक म्हणतात सोपा खेळ आहे का, पक्षाला मत नाही, काही नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर वेगवेगळ्या राज्याचा विषय केला आणि अमित देशमुख यांचं वक्तृत्व, कर्तृत्व, पर्सनॅलिटी, त्यांच्या मागे बॅकबोन असलेले काका. आणि विलासरावजी काय करायचे, एखादा कार्यकर्ता यायचा, साहेब माझ्याकडे कार्यक्रम आहे, तुम्हाला यावं लागते, मेळावा आहे, वाढदिवस आहे, सत्कार आहे, आणि ते जायचे. त्यावेळेसचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. अमित देशमुख जर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासारखं जर आक्रमक पद्धतीनं जर राहिले असते तर कदाचित ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. कारण जो जीता वही सिकंदर आणि संघर्षाशिवाय देरेहरी पलंगावरी मिळत नाही. झाडाखाली बसायचं, जांभळाच्या आ करायचं, जांभळ कसं पडणार. मग कदाचित अमित देशमुख यांची मानसिकता असेल, काय करायचं मुख्यमंत्री होऊन, आपलं कुठलं काम रुकतंय, कशासाठी आपण आग्रह करायचा. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर रेवंत रेड्डी एक वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांना जेलमध्ये जावं लागलं, ज्यांना मार खावा लागला, किंबहुना गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्ष यात्रा, किंवा तसंच जर पाहिलं अडवाणी यांच्या संघर्ष यात्रा, या सगळ्या केल्या, लोकात गेले, यात्रा काढली, नियोजन केलं, म्हणून यश मिळालं. खरंच अमित देशमुखांना मुख्यमंत्री व्हायचंय का भाजपचं सरकार हे आपलंच आहे म्हणून गप्प राहायचंय. आपण जर पाहिलं नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी असे कडक कायदे केलेले आहेत. समता, भ्रष्टाचार मुक्त, खाजगी शाळा बंद, सगळ्या सरकारी शाळा. आणि आपण पाहिलं राजकारणामध्ये चढ उतार येत असतात. अमित देशमुख, पुन्हा पुन्हा म्हणतो, अमित देशमुखची पर्सनॅलिटी आहे, त्या थिंक टँक आहे का नाही त्यांनाच ठाऊक. पण असल्याशिवाय निवडणुकाला ते काय करायचं, कसं करायचं हे काय होऊ शकत नाही. म्हणून लोकांची इच्छा आहे की जोपर्यंत अमित देशमुख रेवंत रेड्डी सारखं आक्रमकतेने शासनाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या पटत नाहीत, मग लोक म्हणतात का जेलमध्ये घालायची इच्छा आहे का. तुमच्या आमच्या मनात अजिबात नाही तसलं काही. त्याने भाजपमध्ये बी गेले, मंत्री बी झाले तर आमचं काही म्हणणं नाही. पण शेवटी दैव जाणिले कुणी म्हटल्यासारखं महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना अमित देशमुख यांनी आपल्या वडिलांची पुण्याई, पक्षाची पुण्याई, केलेले कामं, आणि मग स्वतः जर एका दिवसात 5-5 सभा घेऊ शकतात, बैठका घेऊ शकतात, आणि दिवसभर फिरून संध्याकाळी पुन्हा मतदारसंघामध्ये लक्ष देऊ शकतात. पण आळस झटकावा लागेल आणि कठोर परिश्रमाची दारं खुले करावे लागतील. अर्थपूर्ण ज्या ज्या घटना घडणं गरजेचं आहे ते ते करावं लागेल. उमेदवारांना ताकद द्यावी लागेल. आणि खऱ्या अर्थानं तन मन धनानं जर अमित देशमुख जर गेले, फिरले, तर मला आठवतंय मी एक वेळा बाबळगावला गेलो आणि साहेब म्हणलं वातावरण लातूर सोडून जाऊ नका. का बरं. तर जरा अवघड परिस्थिती वाटते. आणि चक्क मी असा गडीला म्हणजे त्यांच्या वाड्याला हात लावला, जाऊ देणार नाही साहेब म्हणलं. तर नाही म्हणजे
बद्दरजी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय, मी एकटं निवडून येऊन नाही चालणार काय. आणि मग म्हणजे तुम्ही सगळ्या सभा वगैरे घ्या, तुम्ही बघा, बैठका वगैरे घ्या आणि कार्यकर्त्याचं ऐकणारे, त्यांना पुश करणारे, त्यांना ताकद देणारे साहेब, आणि त्यापेक्षा दोन काकण दिलीपरावजी देशमुख. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण नायडूचं पाहिलं, ते पडले, पुन्हा निवडून आले, पुन्हा मुख्यमंत्री झाले. आणि अशा एका परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या विषयावर हे पहा, आपण व्यवहारामध्ये, राजकारणामध्ये मोर रिस्क मोर प्रॉफिट, नो रिस्क नो प्रॉफिट. आणि अशा एका परिस्थितीत जर त्यावेळा अमित देशमुख यांनी कठोर परिश्रम घेतले असते तर मुख्यमंत्री झाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांना समर्थ पर्याय पाहिजे, ज्यांना फॅमिली बॅकग्राऊंड आहे, वडिलांनी गावागावात कार्यकर्त्याची फौज तयार केलेली आहे. आणि म्हणून लोकांना वाटतंय, मला वाटतंय का नाही, यापेक्षा लोकांना वाटतंय की अमित देशमुख जर आक्रमक झाले आणि काही निर्णय घेतले तर निश्चित ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. गरज आहे इच्छाशक्ती. असा बऱ्याच वेळा काय करायचंय, आपले आपले उद्योगधंदे, आपला पेपर, आपला कारखाना, आपला माल, आपलं PVR हे सगळं चालू आहे. आपले अनेक फायनान्सचे वगैरे उद्योग चालू आहेत. जसं एका म्हणजे विधान भवनात त्यांनी वेगवेगळ्या विषयावर बोलले होते, पण पुन्हा गाडी कुठं गुल झाली काही कळलं नाही. पाहूया काय होते काय नाही. आणि तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा, आम्ही ओपन कॉमेंट ठेवतोय, कारण शेवटी आमचंही चुकत असेल तर आम्हालाही कळलं पाहिजे. मराठवाड्याचा यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.